नमस्कार। आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त स्पेशल असे पोह्यांपासून बनवलेले गोविंद लाडूची रेसिपी बघणार आहोत। एकदम सोपी झटपट रेसिपी आहे आणि हे लाडू करायलाही खूप सोपे आहे। तुम्ही बघू शकता एकदम मऊ खुसखुशीत असे हे लाडू झालेले आहे। यासाठी आपण 1 वाटी पोहे रोजच्या वापरातले घेतलेले आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी गूळ बारीक कापून घेतलेला, पाव वाटी साजूक तूप, थोडेसे ड्रायफ्रूट्स, पाव वाटी सुकं खोबरं, 1 मोठा चमचा खसखस आणि 1 बारीक चमचा विलायची पावडर। तर सर्वात पहिलं गॅस मध्यम आचेवर ठेवून 2 ते 3 मिनिट आपल्याला हे पोहे चांगले भाजून घ्यायचे, एकदम कलर बदलेपर्यंत असे एकदम कुरकुरीत होईल असे हे पोहे भाजून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आपले पोहे इथे भाजून झालेले आहे, एकदम कुरकुरीत असे। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये शेंगदाणे एकदम खमंग असे भाजून घ्यायचे। हे सर्व भाजत असताना गॅस मध्यम आचेवर किंवा कमी ठेवूनच भाजून घ्यायचं, फास्ट गॅसवर नाही भाजायचं। तर शेंगदाणे भाजून झालेत। आता सुकं खोबरं थोडंसं भाजून घेते आणि लगेच याबरोबर बाकीचे ड्रायफ्रूट्स असे फक्त 1 ते 1.5 मिनिटासाठी चांगले आपल्याला हे भाजून घ्यायचे। थोडासा असा कलर बदलला पाहिजे। आता सर्वात शेवटी खसखस 1 मोठा चमचा आपल्याला अशी चांगली गरम करून घ्यायचे, हे बघा। आणि हे सर्व भाजून एकदम थंड करून घेतलं। पोह्यांचा आवाजही एकदम तुम्ही बघू शकता भरपूर असे कुरकुरीत झाले। तर सर्वात पहिलं पोहे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। सर्व साहित्य एकत्र नाही वाटायचं, पोहे असे बारीक रव्यासारखे वाटून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता एकदम बारीक रवा असतो तसे हे पोहे वाटले जातात मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स, सुकं खोबरं एकदम असं बारीक वाटून घ्यायचं। एकदम बारीक नाही होत, अगदी रव्यासारखंच अशी पावडर बनते, हे बघा। तर छान असं हे सर्व वाटून झाले। आता हे दोन्ही वाटून घेतलेल्या पावडरी आपण एकत्र करून घेऊया, हे बघा। आणि आता यातच लगेच विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ आपल्याला किसून घ्यायचं आहे असं, हे बघा। छान चव लागली जाते। आणि इथे जायफळ आता थोडंसं मी किसून घेतलेलं आहे, पाक बनवून घेऊया। तर इथे मी गूळ असा कच्चा नाही घालणार, पाक बनवणार आहे। तर हे विलायची पावडर, जायफळ पावडर हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता पाक बनवून घ्यायचा आहे। तर गॅस कमीच ठेवलेला आहे आणि 2 मोठे चमचे साजूक तूप गरम झालं की अर्धी वाटी गूळ हा आपण एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे, हे बघा। 2 ते 2.5 मिनिटामध्ये आपला पाक तयार होतो, हे बघा। लगेचच तुपामध्ये हा गूळ विरघळला गेला आणि फक्त अशी 1 उकळ आली पाहिजे, हे बघा। अशी 1 उकळ आली, पाक तयार आहे। गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे, वाढवायचा नाही। आणि लगेचच मिक्स केलेले हे सगळे पोह्याची पावडर, शेंगदाण्याची सगळे एकत्र करून पटकन आपल्याला 1 मिनिटामध्येच हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। मिश्रण तयार झालेलं आहे लाडूसाठी। एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि कोमट असतानाच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे, थंड झाल्यावर लवकर बांधले जात नाही। त्यासाठी मग साजूक तुपाचे 2 मोठे चमचे असे गरम करून या मिश्रणात टाकून मग तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही। हे बघा एकदम मस्त असे हे लाडू तयार झालेले आहे। आणि आता या पद्धतीने बाकीचे मी तयार करते। हवं असेल तर असं खसखसीमध्ये थोडंसं बुडवून घेतले तरी चालेल, नाही घेतले तरी छानच दिसतात। हे बघा आपले हे गोविंद लाडू तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने लाडू बनवूनही बघा। खूप मस्त असे हे लाडू झालेले आहे। एक फोडून दाखवते, किती मऊ खुसखुशीत, चवीलाही खूप छान झालेले आहे। धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल।